रगडा पॅटीस बनवणार आहे. बटाट्यामध्ये 2 ग्लास पाणी घालून 5 शिट्या घेऊन छानपैकी शिजवून घेतलेलं आहे. सफेद वाटाणे आहे ते मी रात्रभर भिजवून घेतलेले आहेत. आता स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घाला. मी पाव चमचा घातलेला आहे, पाव चमचा हळद आणि अगदी छोटा पाव चमचा सोडा घातलेला आहे. तर हे सुद्धा आपण 4 शिट्ट्या करून छानपैकी शिजवून घेणार आहोत. आता आपण हिरवी चटणी बनवून घेणार आहोत. त्याच्यासाठी मी 20 पुदिन्याची पानं घेतलेली आहेत, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कमी तिखटाच्या, 1 लसूण पाकळी घ्यायची आहे, 2 कढीपत्त्याची पानं आणि पाव चमचा जिरं घ्यायचं आहे. अर्धा चमचा साखर, कोथिंबीर हवी तेवढी आवडीनुसार घ्या. 2 चमचा दही आणि अर्ध्या लिंबाचा रस 1 चमचा झालेला आहे तो घेतलेला आहे आणि पाव चमचा मीठ हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या आणि छानपैकी मिक्सरला बारीक करून घ्या. आता आपली हिरवी चटणी तयार झालेली आहे. आता आपण चिंच गुळाची गोड आंबट चटणी करणार आहोत. त्याच्यासाठी मी अर्धा कप चिंच घेतली होती आणि अर्धा तास पाण्यात भिजत घातलेली. बघू शकता किती छान भिजलेली आहे आणि मी साधं पाणी वापरलेलं. तर आता आपण जेव्हा मी भिजवलेलं ना तेव्हा त्याच्यातले बी आणि साल काढलेलं, तर ते आता आपण मिक्सरला छान बारीक पेस्ट करायची आहे. मिक्सरच्या भांड्यातच मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे, म्हणजे भांडं धुवून घेणार आहे आणि मग ते पाणी नंतर गाळणीने गाळून घ्यायचं आहे आणि सगळा राहिलेला चोथा असेल ना तो फेकून द्यायचा आहे. ह्या मिश्रणामध्ये आता चिमूटभर हिंग, छोटा पाव चमचा काळी मिरी पूड, छोटा पाव चमचा काळं मीठ, पाव चमचा जिरं पूड, 1 चमचा मीठ आवडीनुसार, 1 चमचा लाल तिखट आवडीनुसार, पाऊण कप गूळ घ्यायचा आहे आणि हे मिश्रण गॅस फास्ट करून हलवत आटवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे हे असं इतपत झालं पाहिजे, कारण ते गार झाल्यावर परत घट्ट होणार आहे आणि चाट मसाला मी आता इथे टाकणार आहे आणि तो आपण मिक्स करून घेऊया. तर अशा प्रकारे आपली गोड चटणी तयार झालेली आहे. 3 बटाटे साल काढून किसून घेतलेले आहेत. इथे मी शॉर्टमध्ये व्हिडिओ टाकलेला आहे. जर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता.